नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनेल. मित्रांनो, मला बरेचसे असे प्रश्न आलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये. ते म्हणजे असे की मी 10वी मध्ये कोणते निबंध निवडले होते. निबंध म्हणजे काय? तर बेसिकली निबंधाचे प्रकार म्हणजे जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे, पत्र लेखन आहे. तर एक्झॅक्टली याच्यामध्ये जे पण ऑप्शन्स मध्ये असतात त्यातलं काय निवडायचं हे आपण कशावरून ठरवतो? एक तर ऑफकोर्स मार्क्स चांगले कशामध्ये मिळतात आणि कमीत कमी त्याच्यामध्ये लिहावं लागेल ते आणि कमीत कमी मिस्टेक्स होतील किंवा असं वरचेवर कुठलं इझी आहे तिघांपैकी वगैरे असं कुठलं निवडावं. तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा इनफॅक्ट मी काय निवडलं होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रायटिंग स्किल अतिशय महत्वाचे आणि खूप जास्त वेटेजवाला हे आहे. त्यामुळे आधी मी रायटिंग स्किलचा टॉपिक घेतलाय. बाकी तुम्हाला मराठीमध्ये इतर काही पण डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकता. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आहे उपयोजित लेखन. त्याच्यामध्ये जो पहिला आहे म्हणजे प्रश्न 5वा याच्याकडे तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही पत्रलेखन करू शकता 6 मार्कासाठी किंवा तुम्ही सारांश लेखन करू शकता. बरं, पत्रलेखन तर तुम्हाला इथे विषय दिसतोय. मग सारांश लेखन कोणाचं करायचं आहे? तर या ठिकाणी तुम्हाला एक अपठित पाठ बघायला मिळतोय. ठीक आहे, गद्य बघायला मिळते अपठित. सो हे जे अपठित गद्य तुमच्या समोर असणार आहे, तर या अपठित गद्याचं तुम्हाला सारांश लेखन करायचं असतं. आता सारांश लेखनामध्ये आपण बेसिकली करतो काय? तर आता या ठिकाणी तुम्हाला साधारणतः एक 10 ते 12 ओळींचा हा पॅसेज बघायला मिळतोय. तर जेव्हा आपण सारांश लेखन करू तेव्हा ते आयडियली 1/3 ऑफ द पॅसेज असलं पाहिजे. म्हणजे साधारणतः एक तुम्ही मानू शकता की आता या ठिकाणी 4च ओळी होत आहेत, पण जेव्हा आपण लिहू तेव्हा ते जास्त होणार आहे. म्हणजे साधारणतः एक 5 ते 6 ओळींचंच तुमचं सारांश लेखन असलं पाहिजे. याच्यामध्ये रूल असा आहे की तुम्हाला सारांशला शीर्षक द्यायचं आहे म्हणजे हेडिंग द्यायचं आहे. बरेच लोक हेडिंग द्यायला विसरतात, तर असं अजिबात करायचं नाहीये. तुमच्या सारांशला हेडिंग असलंच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की 6 मार्कांसाठी म्हणजे खूप मोठं लिहायचं असं अजिबात करायचं नाही. सारांशचं मिनिंगच हे आहे की ते लहान असलं पाहिजे. सो 5 ते 6 ओळींचं लिहायचंय. आता बरेच लोक असं करतात की सारांश लिहिताना ना यातल्याच काही लाईन्स आहे अशा उतरवतात. म्हणजे पहिल्या 2 लाईन्स घ्यायच्या, मधल्या 2 आणि शेवटच्या 2 झाल्या 6 लाईन्स. तुम्ही कधी असं केलंय का? तर असं अजिबात नाही करायचंय. याचं कारण असं आहे की एक्झामिनरला ऑलरेडी हा पॅसेज माहितीये. सो तुम्ही डिरेक्टली असं उतरवलं तर त्यांना कळणार आहे की तुम्ही बघून लिहिलंय त्याच्यातलं आहे असं नाही करायचंय. सारांश वाचायचा. त्यातलं काय काय महत्वाचं आहे तेवढंच फक्त तुम्ही हवं तर अंडरलाईन करू शकता किंवा त्याच्यासमोर छोटंसं एक डॉट देऊ शकता की ही ओळ महत्वाची आहे वगैरे असं. आणि ती ओळ आहे अशी न उतरवता तिला थोडंसं स्वतःच्या भाषेमध्ये कन्वर्ट करा. आता जे केलेच पाहिजे ते करायचे राहून जाते. त्याच्यामध्ये मग तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले असते की हे करायचं राहून गेलं वगैरे ते करायचं राहून गेलं तर ते एक्झाम्पल्स मी तुम्हाला फक्त सांगतेय. तर ते एक्झाम्पल्स अजिबात नाही घ्यायचे. पॅसेज मध्ये कुठल्या म्हणी असतील किंवा कुठला वाक्प्रचार वगैरे आहे ते काही लिहायची गरज नाही. तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की याच्यामधून एक्झॅक्ट काय आहे किंवा आपण असं बऱ्याचदा म्हणतो ना कुठला तरी पिक्चर आपली मैत्रिणी बघून येते आपण तिला म्हणतो की त्याची स्टोरी सांग. मग ती एकदम 3 तासांची स्टोरी 3 तास नाही सांगत बसत. म्हणजे तुमची मैत्रीण खूप जास्त एक्सायटेड असेल तर सांगू पण शकते. पण वरवर जरी म्हणते ती 3 तासांचा मूवी तुम्हाला 3 तास नाही एक्सप्लेन करणार. ती लाईट तुम्हाला अर्ध्या तासामध्ये तिची पूर्ण स्टोरी एक्सप्लेन करेल. सो ती काय झाली समरी झाली. ती फुल डिटेलमध्ये नाही सांगणार की हा आता हिरो उठला मग तो चालत गेला असा 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 हे सगळं नाही सांगत की राईट. ते काय बोलला हिरो उठला जाऊन गेला म्हणजे तिकडे गेला. सो बेसिकली असं पटापट जे आहे ते लिहायचं आहे किंवा जे इम्पॉर्टंट पार्ट आहे तेवढाच लिहायचा आहे. त्याला आपण म्हणतो सारांश लेखन. आता हे 6 मार्कांसाठी आहे. ऑनेस्टली बोलायचं म्हटलं याच्यामध्ये किती किती मॅक्सिमम किती मार्क्स मिळू शकतात तर मॅक्सिमम याच्यामध्ये 5च मार्क मिळतात. 6 पैकी 6 खूपच रेअर मिळतात. ठीक आहे, हा ऑनेस्ट पॉइंट आहे. हे सारांश लेखनाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता पत्रलेखनाबद्दल पण सांगते आणि मग मी माझं ओपिनियन देईल. आता पत्रलेखनामध्ये दोन तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. एक तर विनंती पत्र आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अभिनंदन पत्र आहे. अजून एक प्रकारचं पत्र आहे इयत्ता 10वीला ते म्हणजे मागणी पत्र. सो अभिनंदन, विनंती आणि मागणी, मागणी लपली गेली मागणी. ओके, सो मागणी पत्र असे 3 प्रकारचे पत्र तुमच्याकडे आहेत. या तिघांपैकी कोणते पण 2 एक्झाम मध्ये येतात. त्यातलं पण तुम्हाला कोणतं पण एकच लिहायचंय. आता माझ्या मते ना अभिनंदन पत्र एकतर अभिनंदन पत्र अनौपचारिक आहे म्हणजे तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला लिहायचंय. सो याच्यामध्ये जास्त चुका नाही होत आणि झाल्या तरी इतकं फरक नाही पडत. पण हे जे औपचारिक आहे जे की तुम्हाला ग्रंथपालांना वगैरे लिहायचंय याच्यामध्ये विषय लिहिला पाहिजे. भाषा औपचारिक असली पाहिजे. कसा आहेस रे तू असं नाही लिहू शकत आपण याच्यामध्ये. ठीक आहे, सो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पत्रलेखन अटेम्प्ट करणार आहात प्लीज त्याचा फॉर्मॅट चेकआउट करा. मी ऑलरेडी फॉर्मॅट अपलोड केलेला आहे माझ्या आधीच्या चॅनलमध्ये. तो चेकआउट करा. त्याची लिंक मी हवं तर खाली देईनच. मी सगळं रायटिंग स्किलचं मटेरियल अपलोड केलं आहे. त्याची प्लेलिस्ट बनवून मी हवं तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देईन. ठीक आहे, सो हे लिहायचं आहे. औपचारिकचं वेगळं असणार आहे, अनौपचारिकचं वेगळं असणार आहे. मागणी औपचारिक मध्येच येते मोस्टली की तुम्हाला पुस्तकांची मागणी करायची, तुम्हाला
कुठली तरी कसली तरी मागणी करायची आहे, ठीक आहे. सो हे मोस्टली औपचारिक मध्येच येतं. सो आता मी काय प्रेफर करते, तर मी नेहमीच पत्रलेखन प्रेफर केले सारांश लेखन न करता. याचं कारण असं आहे, एकतर सारांश लेखन लिहायला खूप विचार करावा लागतो. तुम्ही जो अपठित गद्य जे तुम्ही एक तासापूर्वी वाचलं असेल ते तुम्हाला परत आता आठवावं लागेल की मी काय वाचलं होतं, कारण त्याच्यामध्ये पूर्ण पद्य, स्थूलवाचन, व्याकरण एवढा भाग लिहून झालेला असतो आपला. सो आपण विसरतो ते अपठित जे काही होतं ते परत वाचावं लागणार, हा पहिला मुद्दा. त्यातला इम्पॉर्टन्स काढा, हे दुसरा मुद्दा. तिसरा, त्याला स्वतःच्या भाषेमध्ये स्ट्रक्चर करा. चौथा मुद्दा, त्याला शीर्षकचा विचार करा. सो हे सगळं माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं किंवा मला ते नव्हतं करायचं. सो त्याच्यामुळे आय ऑलवेज प्रेफर पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये मला फॉर्मॅट माहितीये की आधी कोणाला पत्र द्यायचं, त्याचं नाव गाव जे काय असेल ते, मग प्रिय वगैरे जे असेल ते, औपचारिक असेल तर विषय लिहायचा आहे, एक साधारणतः पत्र लिहायचंय. पण पत्रलेखनाचं डिसएडव्हान्टेज आहे की ते मोठं लिहावं लागतं. सारांश 4-5 ओळीमध्ये पटकन लिहून होतं. एक 5 ते 7 मिनिटाचं काम आहे. पत्रलेखनाला लिहायला 10-15 मिनिटं वगैरे लागतात, कारण मोठं लिहायचं असतं. मोठं म्हणजे साधारणतः 1.5 पान, तुम्हाला 1 ते 1.5 पानाच्या आसपास तुम्हाला पत्रलेखन करावं लागतं. मागणी पत्र असेल तर खाली काय मागणी करायची आहे त्याची सूची पण द्यावी लागते, ठीक आहे. सो दोघांचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज मी तुम्हाला सांगितले. पत्रलेखनामध्ये मार्क्स किती मिळतात, तर पत्रलेखनामध्ये स्टेपनुसार मार्क असतात. मी पहिलं लिहिलं, कोणाला पत्र लिहायचंय त्याला मार्क मिळणार, विषय लिहिला त्याला मार्क मिळणार, भले तुमचं खालचं चुकलेलं असेल तरी पण तेवढे लिहिले की मार्क्स मिळणार. पण सारांश मध्ये असं नाहीये, पूर्ण वाचून मगच तुम्हाला मार्क्स दिले जातात. नाही ते शीर्षकाचा मार्क कुठेतरी दिला जातो, पण बाकी सारांश वाचूनच मार्क दिले जातात, कारण एक तर तो छोटा पण आहे, एक्झामिनर पटकन रीड पण करू शकतो, ठीक आहे. सो त्याच्यामुळे मी ऑलवेज प्रेफर केलं होतं की पत्र लिहायचं, कारण स्टेप्स नुसार मार्क्स मिळत जातात. बाकी आफ्टर दॅट आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्ही काय लिहिणार आहात. तुम्ही जर बेटर असाल सारांश वगैरे लिहिण्यामध्ये तर ऑफकोर्स सारांश लिहिण्याचा ट्राय करा, ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट आपल्याकडे आहे ते म्हणजे दुसरा प्रश्न, ज्याच्यामध्ये आहे जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा कथा लेखन. यामध्ये मी नेहमीच जाहिरात आणि बातमी चूज केले, कथा नाही चूज केलं. तिघांपैकी तुम्हाला कोणते पण 2 चूज करायचे. कारण काय आहे, जाहिरात एकतर एकच पानामध्ये लिहायची असते. दुसरी गोष्ट, लिहायचं खूप नाहीये, चित्र काढून पण तुम्ही ते फिल करू शकता. असं पानभर लिहावं पण लागत नाही त्याला, एक छान बॉक्स काढा. जाहिरात लेखन पण कसं करायचं हे मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. लिंक सगळ्या तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मिळतील. ओके, सो खूप जास्त लिहावं लागत नाही पानभर, फक्त नाव लिहायचंय, व्हरायटीज काय काय आहेत आमच्याकडे, ऑफर काय आहे आमच्याकडे, पत्ता, फोन नंबर लिहिले की जाहिरात संपते. पटकन होते, जास्त लिहावं लागत नाही, जास्त विचार नाही करावा लागत काय लिहायचं कसं लिहायचं. जाहिरात इन जनरल आपण 1-2 प्रॅक्टिस केले की तुम्हाला लिहिता येते. बाकी चित्र थोडीफार काढली की जागा पण भरलेली दिसते आणि अट्रॅक्टिव्ह दिसते, सो पटकन मार्क्स मिळतात, ठीक आहे. एक्झामिनरला पण लोड नाही वाचायचा, तुम्हाला पण लोड नाही ड्रॉ करण्याचा किंवा लिहिण्याचा, त्याच्यामुळे बेस्ट आहे. नेक्स्ट आहे बातमी लेखनामध्ये. अगेन तुम्ही शीर्षक किंवा मथळा ज्याला आपण म्हणतो ते लिहिलं, हेडलाईन अगेन ज्याला आपण म्हणतो ते लिहिलं की तुम्हाला मार्क मिळतात. बातमी कोणत्या तारखेची आहे, कुठे घडलेली आहे ते लिहिलं की तुम्हाला मार्क मिळतो. परत बातमी तुम्हाला 3 पॅसेज मध्ये लिहायची असते. पहिला पॅसेज 3 ओळींचा वगैरे असतो, ज्यामध्ये एक्झॅक्टली हा हे असं इथे ते घडलं एवढं सांगायचं. दुसऱ्या पॅसेज मध्ये एकदम डिटेलमध्ये कसं, कुठे, काय, कधी, केव्हा, बक्षीस वितरण वगैरे असेल तर कुणी भाषण दिलं, भाषणामध्ये काय म्हटलं, परत बक्षिसांमध्ये कुठल्या स्पर्धाची बक्षिसं होती, किंवा अहवाल वाचन वगैरे केलं असेल तर ते मुख्याध्यापकांनी केलं, जे काय असेल ते. तर हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला लिहायचे सेकंड पॅसेज मध्ये. थर्ड पॅसेज विल बी युअर लास्ट पॅसेज, ज्यामध्ये तुम्हाला कार्यक्रमाची समाप्ती कशी झाली, म्हणजे असेल ना की काहीतरी की बक्षीस वितरण झाल्यानंतर किंवा डान्स परफॉर्मन्स, आय मीन काहीतरी सादरीकरण झालं आणि त्यानंतर मग वंदे मातरम कार्यक्रमाची सांगता झाली, तर हे तुम्हाला शेवटी लिहायचंय. हा पॅसेज पण साधारणतः 3 लाईन्सचा वगैरे असेल, हा पण 3 लाईन्सचा. मधला मात्र मोठा असणार आहे, कारण फुल डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचंय. याचे तुम्ही पुन्हा 2 पॅसेज मध्ये पण कन्वर्ट करू शकता, पण आयडियली मिनिमम 3 असले पाहिजे, बाकी तुम्ही 4 पण करू शकता, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, याच्यामध्ये किती किती मोठं लिहायचंय, 1.5 पानांचं उत्तर सफिशियंट आहे, 1.5 पानांचं बातमी लेखन सफिशियंट आहे. स्टेप बाय स्टेप मार्क्स असतात, त्यामुळे माझ्या मते बातमी लेखन इझी आहे. अगेन तुम्हाला जर असं वाटतंय की मला नाही करता येणार, तर गोवित कथा जे तुम्हाला सुटेबल आहे, तुम्ही जे डेव्हलप करू शकता ते बेटर आहे. मी कथा लेखनामध्ये एवढी चांगली नाहीये, ते इमॅजिनेशन करणं थोडं मला नाही जमत, त्यामुळे मी प्रेफर केलं होतं बातमी आणि जाहिरात लेखन. कथा लेखनामध्ये तुम्हाला शीर्षक द्यावं लागतं, तुम्हाला तात्पर्य लिहावं लागतं, या 2 गोष्टी असल्याचं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही केवढीही मोठी कथा लिहा तुम्हाला मार्क्स नाही मिळणार प्रॉपर, ठीक आहे. ओके, सो कथा लेखनामध्ये अजून ही गोष्ट आहे की तुम्हाला कथेची सुरुवात दिली असेल, शेवट आणि मधला भाग तुम्हाला करायचे. शेवट दिला असेल, सुरुवात मधला भाग तुम्हाला लिहायचे. मधला भाग दिला असेल, सुरुवात शेवट तुम्हाला लिहायची आहे. किंवा काही मुद्दे दिले असतील की असं झालं असं झालं असं झालं, कथा लिहा, ती पण तुम्हाला करता आली पाहिजे. शब्दांवरून कथा लेखन पण तुम्हाला करता आली पाहिजे. सो जेव्हा कथा लेखनाचा अभ्यास करताय, या सगळ्या फॉर्मॅट्सला बघून ठेवा, ठीक आहे. कथा लेखन करताना हा जो त्यांनी भाग दिलाय तो त्यांनी दिलाय, तुम्हाला लिहायची गरज नाही.
ठीक आहे. सो हा जर भाग कथेचा सुरुवात असेल तर तुम्ही इथून पुढचं जे आहे तेवढंच लिहिणार आहात. आणि पासून पुढे जे येईल ते. आणीच्या आधीच लिहायची गरज नाही, टाइम वेस्ट नाही करायचा. आणि पासून पुढे डॉट 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 लिहा. आणि पासून पुढे जे काय आहे ते कंटिन्यू. वरती शीर्षक, खाली तात्पर्य, कथा एंड. केवढी लिहायची? बातमी एवढी, 1.5 ते 2 म्हणजे 1.5 पावणे 2 पानाची वगैरे तुम्हाला कथा लिहायची आहे. ठीक आहे. किती मार्क्स मिळतात कशा कशामध्ये? जाहिरातीमध्ये चांगले 4.5च्या आसपास वगैरे मार्क्स मिळू शकतात. बातमी लेखनामध्ये पण बातमी प्रॉपर असेल तर 4 4.5च्या आसपास मार्क्स मिळतात. कथा लेखनामध्ये 4 मार्क्स मिळतात. 4.5 जर तुमची कथा एकदम प्रॉपर असेल तर. कुठेच 5 मार्क्स वगैरे मिळतात असं मी तुम्हाला ठणकावून नाही सांगू शकत. कारण नाही मिळत उपयोजित लेखनामध्ये एवढे मार्क्स. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये कापले जातात मार्क्स. सो इट्स लाईक इट्स ऑल राईट, कापले जाणार मार्क्स. सो थोडीशी स्क्रीन मध्ये ब्लँक झाली होती, सॉरी, माझं लक्षच नाही गेलं त्याच्याकडे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल जाहिरात बातमी प्रेफरेबल आहे, कथा तुम्हाला येत असेल तर कथा बेस्ट आहे. नेक्स्ट आहे प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक. आता याच्यामध्ये मी ऑलवेज चोज आत्मकथन. याचं कारण असं आहे की सांगते मी तुम्हाला. आधी प्रसंग लेखन बघूयात आपण. 8 मार्कांचं आहे तर तुम्हाला 2.5 ते 3 पानांचा निबंध लिहायचाच आहे. आय नो की मराठीमध्ये एवढा वेळ नसतो की आपण 3-3 पानं निबंध लिहित बसू. एककडे शेवटच्या टप्प्यामध्ये असतं. साधारण शेवटची काही एक 10-15 मिनिटं राहिलेली असतात तेव्हा आपण हे लिहायला घेतो. पण आय नो की टाइम नसतो, बट तरी तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुम्ही लिहाल तेवढं, कारण 8 मार्कांचं आहे. प्रसंग लेखनामध्ये काय करायचं असतं, यू हॅव टू इमॅजिन की तुम्ही त्या प्रसंगामध्ये होता. आता या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ वगैरे आहे. तुम्ही त्या प्रसंगामध्ये होता आणि तुम्हाला डिस्क्राईब करायचं की सुरुवातीला काय झालं, मग कोणाचं भाषण, कोणाचं काय, ते सगळं तुम्हाला इथे लिहायचंय. प्रॉपर इमॅजिन करायचंय तो प्रसंग आणि लिहित जायचंय. आत्मकथनामध्ये असं आहे की तुम्हाला नदी बोलतीये हे इमॅजिन करायचंय आणि लिहायचंय. वैचारिक मध्ये इट्स लाईक की तुम्हाला त्याचे बरोबर गोष्टी काय आहेत, चुकीच्या गोष्टी काय, नाण्याची 2 बाजू म्हणतो ना आपण, ते दोन्ही बाजू लिहायचे असतात. दोन्ही बाजूनंतर तुमचं एक मत मांडायचं असतं. सो हा निबंध प्रॉपर स्ट्रक्चर्ड असला पाहिजे. तुम्ही कुठला पण कुठेही पॉईंट आणला असं नाही होणार. सो वैचारिक त्यांनीच लिहायचंय ज्यांच्यामध्ये विचाराची क्लॅरिटी आहे, किंवा जे सरावाने डेव्हलप करू शकतात, किंवा ज्यांना कुठल्याही गोष्टीवरती बरोबर काय चुकीचं काय आणि मग आपलं एक मत मांडता येतं, त्यांनी शक्यतो वैचारिककडे जावं. आत्मकथनामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टी कुठेही अनस्ट्रक्चर्ड लिहिल्या तरी पण चालतील. कारण इट्स लाईक नदी बोलते ना, तर नदी असं नाही की आधी हेच बोलेल मग हेच बोलेल, असं नाही होणार. ती कुठली पण गोष्ट कुठे पण तुम्ही लिहू शकता. फक्त एवढंच की हे जे मुद्दे दिलेले आहेत ते सगळे तुम्हाला मेन्शन करायचे तुमच्या निबंधामध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही काही पॉईंट्स टाकू शकता. प्रसंग लेखनामध्ये पण हे सगळे मुद्दे आलेच पाहिजेत. प्रसंग लेखन किंवा आत्मकथन मी प्रेफर करेन जर तुमचं वैचारिक तेवढं स्ट्रॉंग असेल तर. वैचारिक स्ट्रॉंग असेल तर बेस्ट, कारण बरेचसे लोक वैचारिक इग्नोर करतात. तुम्ही जर ते लिहिलं तर अजून इनोव्हेटिव्ह वाटेल. सो इट डिपेंड्स ऑन यू. बट अगेन येत नसेल तर प्लीज तुमचे मार्क्स जाऊ शकतात त्याच्यामध्ये. डेव्हलप करणार असाल वर्षभर ते स्किल तर वेल अँड गुड, तर चांगलंच आहे. पण जर असं असेल की तुम्ही हा व्हिडिओ खूप लास्ट मोमेंटला बघताय तर वेळ नाहीये तुमच्याकडे, तर प्लीज वैचारिकडे जाऊ नका. आत्मकथन किंवा प्रसंग लेखनामधलं एक काहीतरी निवडा. मी निवडलं होतं आत्मकथन, कारण अगेन अनस्ट्रक्चर्ड आहे. तुम्ही फक्त इमॅजिन करायचं की काय बोलेल, नदी, बाग, वही, पेन्सिल जे पण दिलं असेल ते, आणि लिहायचंय. आणि मुद्दे पण असतात, सो अगेन ते लिहायला इझी पडतं. ठीक आहे. आता अजून एक मुद्दा येतो की याच्यामध्ये खाडाखोड वगैरे केली तर मार्क्स जातात का? तर शक्यतो अवॉइड करायचे खाडाखोड करणं, आणि झालीच तर फक्त एक काट मारायचे. त्याला असं 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 स्क्रिबल नाही करायचंय, फक्त एक काट मारायचे, डन, एवढंच करायचं. एखादा शब्द चुकला तर खूप मोठं काहीतरी चुकलं असेल, एवढं लिहिलं आणि मग ते चुकलं तर फक्त एक क्रॉस लाईन मारायची. अगेन असं 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 करायचं नाही, फक्त एक क्रॉस लाईन मारायची आणि पुढचं जे काय असेल तर ते लिहायला घ्यायचं. अक्षराला किती महत्व आहे, तर वाचनीय असलं पाहिजे. अगदीच एक्झामिनरला कळत नाहीये असं नको. मोत्यांचे दाणे नसतील तरी पण चालतील, पण समोरच्याला वाचता आलं पाहिजे इतपत असलं पाहिजे. आय नो की पेपर शेवटी लिहित येईपर्यंत अक्षर प्रचंड बिघडतं, ते सगळ्यांचंच बिघडतं. सो ते सवय असते एक्झामिनरला. पण थोडंफार वाचता यावं इतपत असलं पाहिजे. अक्षरामध्ये अक्षरामुळे मार्क्स जातात का? अर्थात समोरच्याला कळलंच नाही तुम्ही काय लिहिले तर जाऊ शकतात मार्क्स, पण वाचनीय वगैरे असेल तर ठीक आहे, त्याच्यानुसार मार्क्स नाही जात. मध्ये मध्ये आपण पेपरमध्ये लाईन्स ड्रॉ करतो, हा पेपर म्हणजे हा क्वेश्चन संपला, तो क्वेश्चन संपला, की ते कंपल्सरी आहे का? नाही. ड्रॉ केलं तर उत्तम, नाही केलं तरी पण कोणी मार्क्स नाही कापणार. फक्त नवीन प्रश्न नवीन पानावर. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मराठीमध्ये काही डाऊट्स असतील तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला टाइम मॅनेजमेंट वरती वगैरे व्हिडिओ हवा आहे का, म्हणजे कुठल्या सेक्शनला किती वेळ द्यायचा वगैरे, तर ते पण मला नक्की सांगा, ते पण मी अपलोड करेन. थँक्यू सो मच अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.